नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीला यावेळची सगळ्यात महत्त्वाची बातमी। पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। उरी इथं पाककडून जोरदार गोळीबार सुरू आहे। पाकच्या गोळीबारात एक नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे। या गोळीबाराला भारताकडून सुद्धा चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे। वारंवार सीमारेषा पलीकडून पाकिस्तानकडून आगळीक सुरू आहे आणि उरी इथं पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सध्या सुरू आहे। ही दृश्य आपण पाहतोय सीमा पलीकडून। उरी इथं पाककडून जोरदार गोळीबार सुरू आहे। भारताकडून सुद्धा त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जातं। पुढची सुद्धा महत्त्वाचीच बातमी आहे, कारण मसूद अझर पाकिस्तानात असल्याची कबुली पाकचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरेशी यांनी दिलेली आहे। यापूर्वी अझर पाकिस्तानात नसल्याचा कांगावा पाकिस्तानकडून केला जात होता। आता मात्र मसूद अझर पाकिस्तानातच असल्याचा खुद्द पाकचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरेशी म्हणतात। यापूर्वी अझर पाकिस्तानात नाही तर इतर देशात असल्याचा कांगावा केला जात होता। आता मात्र मसूद अझर पाकिस्तानातच असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। आंतरराष्ट्रीय दबावानंतर पाकिस्तान कुठेतरी नरमाईची भूमिका घेताना दिसतोय। पुढची सुद्धा महत्त्वाचीच बातमी आहे। काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा इथं चकमक झालेली आहे। सुरक्षा दलांनी 2 ते 3 अतिरेक्यांना घेरलेलं आहे। यावेळची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। काश्मीरच्या हंदवाडामध्ये चकमक सुरू आहे आणि या ठिकाणी सुरक्षा दलांनी 2 ते 3 दहशतवाद्यांना घेरलेलं आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, काय अधिक माहिती या संदर्भात? सध्या परिस्थिती काय आहे? सध्या जर बघितलं आपण गेल्या 4 दिवसापासून आतापर्यंत 35 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं। आज देखील सकाळीपासून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं। ज्या पद्धतीनं गोळीबार सुरू आहे, या गोळीबारामध्ये एक सर्वसामान्य नागरिक जखमी झालेला आहे आणि ज्या पद्धतीने माहिती मिळते मोठ्या प्रमाणात पाकिस्तानच्या दिशेतून मोटर्स आणि गोळीबार आणि या साधारण बघितलं आपण तर हातगोळ्यांचा मारा होतो, त्याचा जोरदार उत्तर भारतीय लष्कर देत आहेत। त्या पण यामुळे सर्वसामान्य नागरिक जखमी झाल्याची मोठी माहिती आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आहे आणि आज जर बघितलं तर आज पाकिस्तानवरून भारतामध्ये विंग कमांडर अभिनंदन वर्तमान परतणार आहे। या सर्व पार्श्वभूमीवरती गोळीबार होऊ नये अशी सगळ्यांची इच्छा होती, पण तसं होताना पाहायला मिळत नाहीये। आणि ज्या पद्धतीने पाकिस्तान शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे त्यामुळे परिस्थिती अजूनही तणावाखाली आहे। निश्चित प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या कोणाच्या सविस्तर माहिती करता। आज सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे वाघा बॉर्डरवर, कारण विंग कमांडर अभिनंदन मायदेशी परतणार आहे। भारताच्या रणनीतीच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सगळ्यात मोठ्या विजयाची खरं तर ही बातमी आहे, कारण भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांची अखेर पाकच्या तावडीतून सुटका होणार आहे। पाकिस्तानच्या संसदेमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांनी या संदर्भात घोषणा केली आहे। आज वाघा बॉर्डरवरून अभिनंदन वर्तमान भारतीय वायुदलाचे अधिकारी जेडी कुरियन यांच्यासोबत मायदेशी परततील। नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानचं जेट F-16 हे लढाऊ विमान पाडताना भारताचं MiG-21 हे विमान पाकिस्तानच्या भूमीत पडलं आणि यावेळी जखमी अवस्थेतील अभिनंदन वर्तमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते। मात्र भारत आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडून आलेल्या दबावानंतर पाकिस्ताननं अभिनंदन यांची सुटका करण्याचा निर्णय घेतलाय। आज अभिनंदन यांची सुटका होणार असल्यानं संपूर्ण देशात जल्लोषाचं वातावरण आहे। दरम्यान अभिनंदन यांची सुटका झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी कशा प्रकारे देशवासियांचं अभिनंदन केलंय एक नजर टाकूया। और आप में एक पहले पायलट प्रोजेक्ट करने की परंपरा होती है और पायलट प्रोजेक्ट होने के बाद स्केलेबल किया जाता है। तो अभी एक पायलट प्रोजेक्ट हो गया। अभी रियल करना है।
पहले तो प्रैक्टिस थी और रियल ये है एक्चुअली स्टैंडिंग ओवेशन आज के अवार्ड विजेताओं को है। हम सब स्टैंडिंग ओवेशन देंगे। तो पहले वाला प्रैक्टिस था, ये रियल था। ह्याच विषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, जसजसा काळ जवळ येतोय तसतसा विंग कमांडर अभिनंदन हे कधी परत येणार, कधी ती वेळ येणार याची उत्कंठा प्रत्येक देशवासियाला आहे, कारण लक्ष वाघा बॉर्डरवर आहे। बरोबर आहे, सर्वांचं लक्ष हे वाघा बॉर्डरवर लागलेलं आहे। ज्या पद्धतीनं प्रयत्न आहे, प्रथमतः विंग कमांडर अभिनंदन वर्तमान याला रावळपिंडीवरून लाहोरला आणण्यात येईल, लाहोरवरून त्याला मग खास करून वाघा बॉर्डरला आणण्यात येईल। वाघा बॉर्डरवर त्याची ज्या वैद्यकीय चाचण्या असतात, शारीरिक असो किंवा मानसिक असो, या वैद्यकीय चाचण्या होतील। रेड क्रॉसच्या माध्यमातून अभिनंदन वर्तमान याला भारताच्या सुपूर्द करण्यात येईल, त्यानंतर त्यांच्या पुन्हा शारीरिक चाचण्या होईल। हे सगळं जर बघितलं तरी साधारणतः 2 वाजता अभिनंदन वर्तमान हे भारतात परततील अशी सध्या शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्याच प्रकारची तयारी भारत सरकारची। आपल्याला माहित असेल की पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आवाहन केलंय की मी त्या ठिकाणी जाऊन त्यांचं स्वागत करेल। सोबतच अभिनंदन वर्तमान यांचे कुटुंब चेन्नईहून दिल्लीला आलेले आहे। दिल्लीहून आता ते कुठल्याही क्षणी वाघा बॉर्डरला पोहोचतील आणि ज्या पद्धतीने सगळी तयारी आहे आणि BSFचे जवान आहे, त्यानंतर हवाई दलाचे जवान आहे, हवाई दलाचे अधिकारी आहे, हे सगळे लक्ष ठेवून सगळ्या घडामोडीवरती आणि ज्यावेळेस इथे साधारणतः दुपार उजाडेल या संपूर्ण घडामोडी पूर्ण होण्याकरिता आणि महत्वाचं म्हणजे दुपारच्या वेळेस मायदेशी अभिनंदन वर्तमान जे विंग कमांडर ते परत येईल हीच शक्यता व्यक्त केली जात आहे। निश्चित प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या कोणाचे या सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून या संदर्भात अपडेट्स घेत राहू। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोण आहे विंग कमांडर अभिनंदन, एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। 19 जून 2004 मध्ये भारतीय वायुसेनेत अभिनंदन दाखल झाले। MiG-21 डिसॉन लढाऊ विमानाचे ते वैमानिक। अभिनंदन यांचे वडील एस वर्धमान निवृत्त लष्करी अधिकारी आहेत। एस वर्धमान यांचे एअर मार्शल पद यांनी भूषवलेले आहे। पुढची सुद्धा महत्त्वाचीच बातमी आहे, कारण सगळ्यांचं लक्ष सध्या नाशिकमध्ये आहे। नाशिकमध्ये सध्या शोककळा पसरली आहे, कारण जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात विमान दुर्घटनेमध्ये शहीद झालेले स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्या पार्थिवावर आज नाशिकमध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। शहीद निनाद मांडवगणे यांचा पार्थिव रात्री हवाई दलाच्या विशेष विमानानं ओझर विमानतळावर दाखल झालं। यावेळी वायुदलाच्या अधिकाऱ्यांनी शहीद निनाद मांडवगणे यांना मानवंदना वाहिली आहे। आज सकाळी 9च्या दरम्यान नाशिकच्या अमरधाम नजीकच्या मोकळ्या मैदानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील। दरम्यान लखनौ इथं असलेलं निनाद यांचं कुटुंब नाशिकमध्ये दाखल झालंय। निनाद यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि चिमुकली 2 वर्षांची मुलगी असा परिवार आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडे। प्रशांत, तुमच्या मागे गर्दी दिसतेय, अनेक जण त्या ठिकाणी नाशिकमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यांची नेमकी या क्षणी काय भावना आहे, त्यांचं मत नेमकं काय आहे जाणून घ्यायचंय। लागावी शोकाकुल आहे वातावरण। आपण बघतोय की ज्या भागात मी आहे बँक कॉलनी हा परिसर आहे आणि हे माझ्या मागे असलेलं निनादचं घर, आणखीन त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक असो, पोलीस असो, प्रशासन असो, या ठिकाणी सगळेच जण जमा झालेले आहेत। थोड्याच वेळात निनादचं पार्थिव या ठिकाणी दाखल होणार आहे। याकरता हा निनादच्या घरासमोर असलेल्या पालिकेच्या मैदानावर हा एक मोकळा मंडप जो आहे हा ठिकाणी हे मैदान स्वच्छ करून तयार करण्यात आलंय। निश्चित प्रशांत, तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकतात का? नेमका त्यांची काय भावना आहे, काय वाटतंय त्यांना या आपल्या वीरपुत्राबद्दल, त्यांच्याशी जरा संवाद साधा। नक्कीच आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणारच आहोत, पण याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की अंतिम जो आहे
या अंतिम निरोप त्याला दिला जाणार आहे. आणखीन आपण तेच बघतोय की अनेक पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी आहेत. जे सगळी लोक आहेत निनादच्या कुटुंबियांची मागच्या बाजूला असलेल्या सगळ्या घरात आहेत, त्यांना बाहेर यायला अंतिम तिथे पूजा विधी चालू असल्यामुळे ते आता बाहेर येऊ शकत नाही. सगळे आप्तेष्ट त्याचे मित्र सगळे त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि याच ठिकाणी एक साधारणतः तासभर अंत्यदर्शन या ठिकाणी होणार आहे. वतन से मोहब्बत इस कदर निभा गए, मोहब्बत के दिन वतन पर जान लुटा गए. हे शब्द लिहिलेला हा एक फलक हाच एक अत्यंत बोलका आहे. येत्या 10 मिनिटांमध्ये निनादचं पार्थिव या ठिकाणी दाखल होईल. एअरफोर्सचे अधिकारी ओझरच्या हॉस्पिटलमधून निनादचं पार्थिव घेऊन निघालेले आहेत आणि या ठिकाणी आल्यानंतरच जवळपास 1 तास अंत्यदर्शन या ठिकाणी असणार आणि यानंतर अंतिम यात्रा सुरू होणार. जवळपास 9:30 ते 10च्या सुमारास नाशिकच्या अमरधाममध्ये निनादवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. सरकारच्या वतीनं गिरीश महाजन पालकमंत्री तेही होत आहेत. एअरफोर्सचं युनिट कमांडर आहे, युनिट आहे, लष्करी अधिकारी आहे, पोलीस अधिकारी आहे. आणखीन याचबरोबर नाशिककर, सर्वसामान्य नाशिककर जे मोठ्या संख्येनं या महायात्रेमध्ये सामील होणार. जवळपास 5 किलोमीटर अंतराची ही महायात्रा आहे. या मागे असलेल्या त्याच्या घरामध्ये त्याचे सगळे आप्तेष्ट, कुटुंबीय, मित्र हे आता सगळे अंतिम पूजा करण्यासाठी त्या ठिकाणी बसले आहे. त्यामुळे आता या क्षणी त्या कोणाला बाहेर बोलावता येणं शक्य नाही. त्यांच्या सगळ्यांच्याच भावना दाटून आलेल्या आहेत हे निश्चित. प्रशांत, धन्यवाद. तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता. तुमच्याकडून या संदर्भात वेळोवेळी अपडेट्स घेत राहू. एकूणच निनाद यांच्या या शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी नेमकी काय भावना व्यक्त केलेली आहे, काय म्हणतात त्यांचे आई वडील आणि पत्नी, ऐकूया. कमर्शियल पायलट होण्याचा त्यांनी कधीच हे विचारच केला नाही. तो मला फक्त एअरफोर्समध्येच जायचं आहे आणि त्या एकाच जिद्दीने त्यांनी सगळं प्रयत्न केले. मोठा प्रसंग तो ओढवलेलाच आहे, पण मला अभिमान पण आहे की मी त्याची आई आहे, की त्याने मला आई होण्याचं भाग्य दिलं आणि वीरपुत्राची आई मी झालेली आहे. दुःख तर आहेच मला, कारण त्याच्यानंतर आता माझ्यावर जबाबदारी आहे, आमच्यावर माझ्या सुनेची आहे, नातीची आहे. ते आम्ही सर्व पार पाडूच, तो काही प्रश्न नाही आहे, पण तो आम्हाला सगळ्यांना अर्ध्यात सोडून गेला. मगर मेरी एक रिक्वेस्ट है, फेसबुक वॉरियर्स प्लीज़ फेसबुक की वॉर लड़ना सोशल मीडिया का बंद कर दो. इससे कुछ नहीं आना. अगर इतना जोश है तो जाओ, जाके फौज ज्वाइन करो और करके देखो कि कैसा लगता है. ये छोटी छोटी बातों में चिच करना इज़ नॉट फीजिबल, फर्स्ट ऑफ ऑल. सेकेंड ऑफ ऑल, वी डू नॉट वांट वॉर. आपको नहीं पता कि वॉर में क्या नुकसान होता है. व्हाट आर द डैमेजेस ऑफ वॉर.